स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण टॅरो कार्डवरनं बघणार आहोत की पुढील वर्ष 2026 नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 साठी कसे असेल। नमस्ते। आज आपण टॅरो कार्डवरनं 2026 कसं जाणार आहे ते आज आपण बघणार आहोत। तर चला, तयार आहात ना तुम्ही? तर आपण टॅरो कार्डवरनं बघणार आहे आपल्याला 2026 हे वर्ष कसं जाणार आहे। तर नंबर प्रमाणे नंबर 1 साठी टॅरो कार्ड काय सांगते बघूया। गुरुचं कार्ड आलेलं आहे, नाइट ऑफ वॉन्ड्स, डेविल आणि नाइट ऑफ कप्स हे 3 कार्ड आलेले आहेत। तर हे कार्ड आपल्याला काय सांगतं ते आपण बघूया। ज्यांची जन्मतारीख 1, 18, 28 म्हणजे ज्यांचा मुलांक 1 आहे त्यांच्यासाठी हे कार्ड काय सांगतात। तर हे कार्ड आपल्याला सांगत आहे की तुमचा मुलांक 1 आहे म्हणजे करिअर आणि व्यवसाय। करिअर आणि व्यवसायासाठी हे सांगतं हे कार्ड नवीन सुरुवात। त्याचप्रमाणे प्रोजेक्ट जर नवीन असेल, नवीन प्रोजेक्ट करायचे आहे, नवीन व्यवसाय करायचा आहे किंवा नवीन कुठे तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करायचं आहे तर हे तुमच्यासाठी वर्ष चांगलं आहे। पैसा तर उत्पन्नामध्ये वाढ होईल। त्याचप्रमाणे नातेसंबंधामध्ये तुमचं वर्चस्व राहील हे तुम्हाला सांगत आहे। आरोग्यामध्ये डोकेदुखी, डोळे किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो। सकाळचा सूर्यप्रकाश हा तुमच्यासाठी लाभदायक असेल। तर तुम्ही पुढच्या वर्षासाठी काय उपाय करायचे तो उपाय लिहून घ्या। उपाय हे करायचे आहे की रोज सूर्यनमस्कार करायचा, ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा। त्याचप्रमाणे रविवारी गोड पदार्थ खायचे, मीठ वर्ज्य करायचं आणि वडीलधाऱ्या किंवा गुरुजनांचा आशीर्वाद घ्यायचा। हा नंबर 1 साठी। आता आपण नंबर 2चं बघूया। नंबर 2 साठी टॅरो कार्ड काय सांगतोय। कोणाकोणाचा नंबर 2 आहे, मुलांक आणि भाग्यांक 2 ज्यांचा आहे त्यांच्यासाठी 2026 काय सांगत आहे, काय घेऊन आलेला आहे 2026। पेंटाकल्स, नाइट ऑफ पेंटाकल्स, द स्टार खूप चांगले कार्ड आलेले आहेत नंबर 2 साठी। नंबर 2 यांसाठी हे 3 कार्ड काय सांगतात। तर तुमचा जन्मांक म्हणजे 2 आहे, ज्यांचा मुलांक आणि भाग्यांक त्यांच्यासाठी टॅरो कार्ड काय सांगतात। हे वर्ष भावनिक समतोल, नातेसंबंध आणि संयमाची परीक्षा बघणारं हे वर्ष आहे 2026। तर प्रथम आपण करिअर आणि व्यवसाय याच्यासाठी बघूया हे कार्ड काय सांगतात। तर या वर्षी पार्टनरशिप, टीमवर्क किंवा कम्युनिकेशन याच्यामध्ये यश। घाईने निर्णय घेतले तर नुकसान होऊ शकतो, विचार करून पावलं टाका। त्याचप्रमाणे पैसा आणि आजूबाजूच्या जीवनामध्ये काय चालू आहे, पैसा कसं काम करेल। तर इमोशनल खर्च टाळा, म्हणजे इमोशनमध्ये येऊन तुम्ही खर्च करू नका। कुठल्या पण म्हणजे सेविंग करताना विचार करा। सेविंग करताना किंवा तुम्ही जे खर्च करणार आहे की सेविंग केलेले पैसे काढून खर्च करायचे तर तसं करू नका, विचार करा। महिलांसाठी हातात असलेला पैसा टिकून ठेवा आणि हे वर्ष कदाचित तुमच्यासाठी भरपूर पैसा घेऊन येणार आहे। त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य जपा। ध्यानधारणा, मेडिटेशन हे तुम्ही शक्यतो केलं तर फार चांगलं आहे, तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। त्याचप्रमाणे सोपे उपाय, ओम चंद्राय नमः। चंद्राचं मेडिटेशन म्हणजे रात्री ज्यावेळेस आपण सूर्याला बघून पाणी देतो त्याचप्रमाणे चंद्राला बघून मेडिटेशन करणं, ध्यान करणं हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे। पांढरा किंवा सिल्वर रंग ह्या वर्षी तुम्ही वापरा आणि रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं मेडिटेशन करा। हे तुमच्यासाठी पुढचं वर्ष खूप चांगलं आणि भरभराटीचं आहे। फक्त एवढंच आहे, थोडं संयम घ्या। धन्यवाद। नंबर 3 साठी बघूया 2026 हे वर्ष कसं असेल टॅरो कार्ड प्रमाणे। क्वीन ऑफ वॉन्ड्स, द हाय प्रिंसेस 2 कार्ड आले, पेंटाकल्स पण आलं, द स्टार 3 अंकासाठी 4 कार्ड आलेले आहेत। तर हे कार्ड काय सांगतात हे बघूया। नंबर 3 म्हणजे हे एक वर्ष यांच्यासाठी आत्मविश्वास, प्रतिष्ठा वाढवणार आहे। नंबर 3 साठी करिअर आणि व्यवसाय यासाठी शिक्षण, मार्गदर्शन, बोलणं, लिहिणं, ट्रेंडिंग, सोशल मीडिया यासाठी हे वर्ष
खूप चांगली प्रगती देणार आहे. नंबर 3 साठी पैशाची स्थिती सुधारेल. मान सन्मान सल्ला यातून पैसा मिळेल त्यांना. त्याचप्रमाणे उधारी देताना मात्र जपून राहावं. नातेसंबंध तुमचं बोलणं गोड असेल पण शब्द जरा कडक असेल. नाती त्यामुळे दुखावल्या जातील. थोडी नम्रता ठेवा, सगळ्या गोष्टी ठीक होतील. आरोग्यासाठी हे वर्ष कसं आहे तर आरोग्यासाठी थोडंसं तुम्हाला जपावं लागेल. त्यासाठी काही उपाय आहे. ओम बृहस्पती म्हणजे गुरुचा मंत्र आहे तो जपायचा आहे 11 वेळा रोज. त्याचप्रमाणे गुरुवारी पिवळा रंग आणि केशरीचा टिळा लावायचा आहे कपाळावरती. गुरु किंवा शिक्षक किंवा वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे पिवळ्या वस्तू, डाळ किंवा केळी यासारख्या पिवळ्या वस्तू दान करायच्या आहे. पुढच्या वर्षी नंबर 3 साठी खूप चांगला आहे. मुलांक 3 ज्यांचा आहे त्यांना हे वर्ष खूप चांगलं आहे. धन्यवाद.